उत्तर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निवड प्रक्रिया। बँकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता निवड प्रक्रियेला होणार सुरुवात। अध्यक्षपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ संचालक राजेंद्र सांडभोर, विजया शिंदे, सागर पाटोळे तर उपाध्यक्ष पदासाठी रामदास घनवटे आणि अश्विनी पाचरणे यांच्या नावाची चर्चा। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पायीवारी पालखी सोहळा आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चांडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींची गावातून बाल दिंडी। ज्ञानबा तुकाराम आणि विठुनामाच्या जयघोषात गावातील दिंडी सोहळा पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। वारकरी वेशातील शाळकरी मुलं, विठ्ठल रूपातील विद्यार्थी आणि गावातून काढलेली पालखी वारी ठरली लक्षवेधी। रोकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी पदग्रहण सोहळा उत्साहात। इग्निस हाऊस, वेंटस हाऊस, टेरा हाऊस, एक्वा हाऊस या चारही हाऊसच्या हाऊस मास्टर यांचा पदग्रहण सोहळा। प्रशालेच्या सर्व विभागाचे कोऑर्डिनेटर विवेक पिसाळ, अमृता पोदार, शीतल नलावडे, महेश मोरे, धीरज पाटील आणि इयत्ता 1ली ते 7वीच्या इयर लीडर्स प्रिया पिसाळ, शोमी चौधरी, पौर्णिमा तिवारी, उपासना आंधळे, पूजा कदम यांचाही यावेळी बॅच देऊन सन्मान। स्टुडंट काउन्सिल इलेक्शन मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा बॅच आणि सॅश देऊन गौरव। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राजे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय, शाळेचे प्राचार्य विशाल जाधव, शाळेच्या माजी विद्यार्थिनी अनुष्का पठारे, आर्या भास्कर आदींची प्रमुख उपस्थिती। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षात इनकमिंग। चाकणीतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पक्षाचे उपनेते इरफान सय्यद आणि जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, महिला संपर्क प्रमुख सारिका पवार यांच्या नेतृत्वाखाली लाडक्या बहिणींचा पक्षप्रवेश। नाणेकरवाडी गावचे माजी सरपंच रावसाहेब नाणेकर ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेनेत। उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका प्रमुख निलेश पवार, विजय हुरसाळे, शिवसेना प्रमुख बापू पठारे, महिला संघटिका मनीषा परांडे, युवा सेना तालुका प्रमुख विशाल पोतले, महिला संघटिका ज्योती आरगडे, नैना झनकर, राहुल चव्हाण, संदीप येळवंडे, दत्ता राऊत, पूजा राक्षे, मनीषा तोरवे आदींची उपस्थिती। राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयात महिला जनसुनावणीचे आयोजन। जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी मनीषा बिरारीस यांची माहिती। या जनसुनावणी दरम्यान पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलिसांशी संबंधित 2023, 2024 आणि 2025 या वर्षातील सुमारे 35 प्रलंबित तक्रारींची वॉकिंग तक्रारदारांसह सुनावणी घेण्यात येणार। राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाच्या वतीने दुपारी 12 वाजता संबंधित ठिकाणी प्राथमिक सुनावणी सुरू करणार असून आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर दुपारी 2 वाजता सुनावणी घेणार। आळंदी येथील अंशुल इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात खड्डा खोदल्याचा जाब विचारला म्हणून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी। आळंदी पोलीस ठाण्यात शिवाजी भिकनराव जाधव यांच्या फिर्यादीनुसार माऊली नगर येथील मंजाजी काळबांडे, प्रभाकर दुधाटे, अनंता काळबांडे, राजू काळबांडे, आदिनाथ काचोळे आणि कन्हैया काळबांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आमच्या नादाला लागू नकोस नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवाजी जाधव यांना मारहाण करीत केली दमबाजी। खेड तालुक्यात उपशिक्षकांच्या 136 रिक्त जागा। अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक मिळेना तर 4 ते 15 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये 2 शिक्षक। शिक्षण विभागातील विरोधाभासाची अनोखी स्थिती। भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील यांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र। खेड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांची सोमवारी घेतली भेट। पटसंख्येनुसार शाळांना शिक्षक देण्याची कार्यवाही करण्याबाबत सीईओंना दिलेल्या निवेदनात नमूद। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद।
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.